मुद्दा मराठा आरक्षणाचा निघालाच आहे, तर मराठा आरक्षणात विलन ठरणाऱ्या सदावर्तेंबाबतसुद्धा बोललंच पाहिजे. भाला मोठा चष्मा, एकमेकांत गुंतळलेले केस, अंगात काळा कोट, डंके की चोट, पुराशा तोंडाला येईल त्या घोषणा देणं. एकीकडे मराठा आरक्षणाला विरोध करणं, तर दुसरीकडे इष्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन एक मराठा लाख मराठा जय श्रीराम अशा घोषणा देणं. तुम्हाला आता समजलंच असेल आपण कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत. ती व्यक्ती आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जर कोणी विलन ठरत असेल तर ते महाशय सदावर्तेच आहेत. पण नेमकं मराठा आरक्षणाबाबत सदावर्ते यांच्या नावाची एवढी चर्चा का होते, नेमकं घडलंय का हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खरोखर मराठा आरक्षणात सदावर्ते यांनी खोडा घातला आहे का? त्यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती काम करते का? सदावर्तेंना भाजपचा माणूस म्हणून का बघितलं जातं? या सर्वांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एवढंच काय तर या सदावर्तेंनी आता राज ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. टिटोलच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या बाजूने लाखो लोक असताना 2014 साली मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका दाखल झाली. ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देणं हे संवैधानिक असल्याचं मत व्यक्त करत याविरुद्ध याचिका दाखल केली. जयश्री पाटील यांचे पती ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली. कोपर्डे येथील अत्याचाराच्या घटनेने राज्याचं वातावरण तापलं होतं. दुसरीकडे मराठा समाजाचा रोष वाढत होता. एकामागून एक मराठा समाजाचे मोर्चे निघत होते. त्या दरम्यानच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली होती. अशावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याचं धाडस कोणाच्याच मनात येत नव्हतं. परंतु ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देणं हे कसं संवैधानिक आहे याबाबत एक याचिका दाखल केली होती. सर्व राज्याचं लक्ष जयश्री पाटील यांच्याकडे वेधलं गेलं. कोर्टात त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत युक्तिवाद केले. एकीकडे सर्व जाती धर्माचे लोक मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना सदावर्ते दाम्पत्य मात्र त्यांच्या विरोधात लढत होते. सदावर्ते वारंवार टीव्ही समोर येऊन मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल बोलत होते. मराठा समाज एकामागून एक सदावर्तेवर बोलत होता, पण तरी सदावर्ते गप्प होत नव्हते. सदावर्ते बोलत असताना अनेकदा त्यांचे व मराठा नेत्यांचे खटके देखील उडायचे. एकदा तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात सदावर्तेवर हल्ला देखील करण्यात आला होता. थोडक्यात सदावर्तेच मराठा आरक्षणातील मूळ काटा असल्याचं चित्र उभं राहिलं किंवा सदावर्तेने तसं चित्र उभं राहू दिलं. पुढे फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण जाहीरही केलं. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी जयश्री पाटील आणि सदावर्ते या दाम्पत्यानं जी कोर्टाची लढाई होती ती लढली. सदावर्ते हे याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचे वकील देखील आहेत. महाराष्ट्र सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. इंदिरा सहानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार दिला. मराठा समाजाला आरक्षण अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवता येणार असं सांगत कित्येक वर्ष सुरू असलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे सर्व करण्यात जयश्री पाटील आणि सदावर्ते यांचाच हात असल्याचं बोललं गेलं. पुन्हा तसं चित्र उभं राहिलं. दुसरीकडे सदावर्ते हे भाजपचेच प्यादे असल्याचंही बोललं जातं. महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनाला सदावर्ते यांनी पाठिंबा दिला, त्यांचं नेतृत्व केलं. या सर्व आंदोलनाला सदावर्ते यांनी भाजपच्या इशाऱ्यावरूनच हवा दिल्याचं सुद्धा बोललं गेलं. सदावर्ते यांची विशेषतः फडणवीस यांच्याशी चांगली जवळीक आहे. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून ते आपली भूमिका ठरवत असल्याचाही आरोप सदावर्ते होत राहिलेले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा विरोध करायचा आणि दुसरीकडे एस टी आंदोलनात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा द्यायच्या, अशी दुपटी भूमिका सदावर्ते यांची राहिलेली आहे. सध्या मराठा आरक्षणाचं नेतृत्व प्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडेच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिलता. तो अल्टिमेटम आता संपला आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार हेही पाहणं गरजेचं आहे. 24 तारखेनंतर आता काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत बऱ्याचशा गोष्टी ठरणार आहेत. दबावाला बळी पडून सरकारने पुन्हा मराठा आरक्षणाबाबत जर काही निर्णय घेतला तर पुन्हा एकदा सदावर्ते याबाबत कुठली कायदेशीर लढाई लढणार हे सुद्धा येणारा काळ ठरवणार. कारण कितीही रोषाचं वातावरण झालं, कितीही अंगावर येण्याचं वातावरण झालं तरी हे वकील बुवा काय मागे हटताना दिसत नाही. पण सदावर्ते हा एकमेव माणूस होता की ज्या मराठा समाजाने त्यावेळी 58 मोर्चे काढले. त्यावेळी पण मराठा आरक्षणाला विरोध केला होता आणि त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये सदावर्ते कायमच फिट बसतात आणि मराठा आरक्षणाचे विलन म्हणून कायम दिसतात. 14 तारखेला अंतरवली सराट या ठिकाणी मोठी भव्य दिव्य अशी सभा पार पडली. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील कोणत्या मुद्द्याला हात घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हा मुद्दा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.